हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. हा कार्यक्रम बात मन की सैनिक और परिवार की अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM ह्यांच्याद्वारे प्रस्तुत करत आहोत. भारतातला पहिला कार्यक्रम असा आगळा वेगळा. ह्याचं श्रेय सांगलीकरांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत वेटरन सार्जंट अनिल कुमार पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिसेस सुवर्णा पाटील. तुमचं हार्दिक स्वागत आहे सर. नमस्कार. नमस्कार. हा एक प्रवास आपला आयुष्यामधला की एअरफोर्समध्ये आम्ही कसं वागलो, आमचे काय अनुभव होते, सैनिकाचे अनुभव काय असतात, त्याच्या पत्नीचे अनुभव काय असतात, हे माहीत नाही आहे लोकांना. आणि या कार्यक्रमाद्वारे आपण हेच सिद्ध दाखवतो, सगळ्यांना सांगतो की कसं आयुष्य असतं आमचं. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। जसं स्ट्रॉंग सोल्जर पाहिजे तसंच स्ट्रॉंग त्याची पत्नी पण पाहिजे. इनफॅक्ट त्याच्याशी जास्त ट्रेन त्यांना पाहिजे असते. घर सांभाळायचं, नवरा नसतो जवळ, ड्युटीवर दूर गावी गेलेला असतो, लहान मुलांना सांभाळणं, नवीन ठिकाणे, नवीन लोकांमध्ये किती चॅलेंजेस असतील, हे सगळं आपण आपल्या अनुभवातून सांगणार आहोत. तर अनिल सर, मी तुमच्याकडे पहिल्यांदा येतो. तर तुमचं शिक्षण कुठे झालं, त्यानंतर ट्रेनिंगला तुम्ही गेला, सिलेक्शनसाठी गेला. सोपं नाही आहे सिलेक्शन होणं, एअरमन होणं देखील सोपं नाही आहे, त्याला किती गुण लागतात. आणि त्यानंतर मग तुमचं ट्रेनिंग, हा पहिला टाप पाहून घ्या, त्याबद्दल काय सांगाल सर? माझं म्हणजे मूळ गाव मजले आहे. ओके. ते ग्रामीण भागातलं असल्यामुळं काय आहे, ते शिक्षणाची थोडी तिथे अडचणच होती. ओके. मग आमच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावरती हायस्कूल होतं. त्या हायस्कूलला आम्ही जात होतो. त्याच्यानंतर ते तारदाळ म्हणून आहे, सन्मती विद्यालय तारदाळ म्हणून आहे, त्या हायस्कूलला मी जात होतो. जवळ 4-5 किलोमीटर मी पायी जाणार, सगळे माझे मित्र पण असणारच आहे. त्यामुळे त्याच्यानंतर मग तेच 10वी शिक्षण करून मग परत मी 11वी-12वीला पण तिथं आणखीन प्रॉब्लेम, तिथे ज्युनियर कॉलेज नव्हतं. मग जयसिंगपूरला मी जॉईन केलो. जयसिंगपूरला झेले हायस्कूलला जॉईन झालो. त्याच्यानंतर मग झेले हायस्कूलला पण 12वीमध्ये चांगल्या मार्काने पास पण झालो. पण माझी इच्छा होती इंजिनिअरिंगला जाण्याची. अच्छा, ओके. पण त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आणि अशा मार्क्समुळे थोडं हे झालं. मग मी फर्स्ट इयर BSc ला ॲडमिशन घेतला. ओके. BSc ला घेतल्यानंतर पण माझं मन काय लागत नव्हतं BSc मध्ये. एकतर इंजिनिअरिंग किंवा काय दुसरं काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती. मला वर्तमानपत्र वाचण्याची खूप सवय होती. ओके.
आणि त्याचा फायदा मला काय झाला की त्याच्यामध्ये एक ॲडव्हर्टाईज आली होती एअरफोर्सची आणि मी ती वाचली. ती इंग्रजीमध्ये होती. ती मी वाचल्यानंतर मला लक्षात आलं की म्हटलं माझा दुसरा पर्याय जो आहे तो आहे आणि हा मला सुटेबल आहे आणि ह्याच्यामध्ये माझे करिअर होईल. मग मी मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये ते ॲप्लिकेशन वगैरे लिहिलं आणि ते मुंबईला पाठवून दिलं. बरं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन चालूच ठेवलं होतं. नंतर काही दिवसांनी मला पत्र आलं की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. ओके. रिटर्न परीक्षा असेल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असेल. मग मी परीक्षा द्यायला मुंबईला गेलो. मुंबई कधी बघितली नव्हती. ओके. मग मुंबईत गेल्यानंतर मग ते कॉटन ग्रीनला परीक्षा होती. बरोबर आहे. 5 दिवस परीक्षा होती. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टची परीक्षा होती. प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक दिवशी मी पास होत गेलो. व्हेरी नाईस. ह्यामध्ये लक्षात काय आलं माझ्या की बाबा मी ठीक आहे, मी आजपर्यंत कुठलीही परीक्षा दिली नव्हती पण ह्या परीक्षेमध्ये मी पास झालं. माझं जनरल नॉलेज, मला वाचण्याची भयंकर आवड होती. त्यामुळे मला काय झालं त्याचा फायदा झाला आणि त्यामुळे परीक्षेमध्ये पास झालो. मेडिकलमध्ये पण पास झालो आणि मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे आप वापस जा सकते हैं, हम आपको बुलाएंगे. ओके. परत मला दुख लागली की काय करायचं. तरी मी आलो परत आणि नंतर थोड्या दिवसानं मला त्यांचा ऑर्डर आली त्यांची. आणि ऑर्डर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही 21 जुलैला 1981 ओके. हा मला दिवस मला खूप आठवतो आणि तुम्ही कॉटन ग्रीनला या. अच्छा. आणि तिथं आम्हाला बोलवलं. मग माझे बाकीचे सगळे जे सिलेक्ट झाले होते, आम्ही 32 लोक होतो त्या दिवशी सिलेक्ट झालेले. आणि आम्हाला त्यांनी अपॉइंटमेंट वगैरे सगळं दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता ट्रेनिंग सेंटरला ओके जॉईन व्हा. बेळगावला त्यावेळेला बेंगलोरला आमचं ट्रेनिंग असणार पण बेंगलोरचा काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यामुळे त्यांनी काय केलं की ह्या बॅचला त्यांनी बेळगावला पाठवलं. पहिली बॅच तुमची? पहिली बॅच बेळगावला. त्यामुळे बेळगावला पाठवलं. बेळगाव म्हणल्यानंतर मला आणखीन आनंद झाला कारण माझं गाव कोल्हापूर आणि कोल्हापूर पासून जवळच होतं. मला काय वाटलं नाही त्यावेळेला एवढे लहान. पण एअरफोर्सची बद्दल सगळं मला काही तेवढी कल्पना नव्हती त्यावेळेला. फक्त म्हणजे असं ऐकून होतं की काहीतरी आर्मीने मॅक्झिमम लोक आर्मीमध्ये जात होते पण एअरफोर्सचा त्यावेळेला एवढा प्रचार नव्हता. पण त्यात मला सिलेक्शन झाल्यामुळे मला वाटलं की काहीतरी म्हणजे वेगळं आहे, आपण त्यात करू शकतो करिअर. हे मला खूप आनंद झाला. मला तिथे गेल्यानंतर मला इलेक्ट्रिकल ट्रेड मिळाला. अरे वा. आणि तो पण टेक्निकल ट्रेड मिळाला आणि इलेक्ट्रिकल ट्रेड मिळाला. तो मला आवडला. बरोबर. त्याच्यामध्ये मी त्यानंतर ट्रेनिंग केलं. 6 महिने बेळगावला केलं बेसिक ट्रेनिंग वगैरे. त्याच्यानंतर मग परत आम्हाला बेंगलोरला पाठवलं त्यांनी. इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बेंगलोर, जलहाली लिस्ट. तिथं मी ट्रेनिंग केलं. त्याच्यानंतर ट्रेनिंग केल्यानंतर मग त्यांनी मला ऑर्डर हे दिली की तुम्ही पहिली पोस्टिंग तुमची बक्षी का तालाब लखनौला आहे. अरे बापरे. बर. लखनौचं नाव त्यावेळेला ऐकलं होतं पण कुठे लखनौ हे मला माहीत नव्हतं. खरं. आणि त्या दृष्टीनं मग मला सांगितलं की यू हॅव टू गो. त्यावेळेला मला दुसरा एक पर्याय झाला होता की आम्ही मराठी भाषेमध्ये शिकलेलो होतो आणि एअरफोर्सची ही ऑफिशियल लँग्वेज आहे इंग्लिश. बरोबर आहे. पण त्याचा मला काय झालं वाचन वगैरे माझं भरपूर होतं त्यामुळे मला भरपूर चांगले हे मिळाल्या, संधी पण मिळाल्या आणि मला त्या ट्रेडचं आवडलं पण. आणि त्याच्यानंतर मी पहिली माझी पोस्टिंग लखनौला मी जॉईन झालो. बेळगावहून ट्रेनने मी लखनौला गेलो. त्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. त्याच्यावरती मात करून मी लखनौला पोहोचलो आणि मग तिथे जॉईन झाल्यानंतर मला आनंद वाटलाय सर की एअरपोर्टचं ते वातावरण वगैरे बघून. आणि त्याच्यानंतर वगैरे ते सुरुवातीला आम्हाला थोडं ट्रेनिंगचं युनिफॉर्म दिला होता ट्रेनिंग. बरोबर. तर त्याच्यानंतर मग युनिफॉर्म घातल्यानंतर जो अभिमान येतो तो पहिल्यांदा मला तिथे अनुभव असतो आणि त्या अनुभवाची सुधारी घेऊन मी आजपर्यंत जगत आहे. नाही खरं आहे. अगदी बरोबर. म्हणजे एकदा युनिफॉर्म चढवला ते कपडा नाही येतो. कपडा नाही, ते माझं स्किल आहे. म्हणजे त्यात मी माझा अभिमान आहे, माझा आत्मा आहे तो. बस आत्मा आहे माझा. अगदी बरोबर. त्यामुळे ते आयुष्यभर लक्षात राहिलं. सुंदर. मग ट्रेनिंगच्या दरम्यान असं काही हिंदी बोलणं किंवा काही? ट्रेनिंगच्या दरम्यान काही गोष्टी अशा झाल्या की आम्ही मराठी मीडियमची मुलं होती. बरोबर. महाराष्ट्रांची बॅच, मुंबई बॅच वेगळी, तमिळ वेगळी व्हायची. मग आम्ही काय करत होतो, मराठी लोक एकत्र एका ठिकाणी राहत होतो किंवा एका रूम मध्ये राहण्याचा प्रयत्न करत होतो. पण आमचे इन्स्ट्रक्टर आले आणि त्यांनी काय सांगितलं की नो, आप सब भारतीय एक ही है, तो इसलिए आपको क्या करना पड़ेगा, एक मराठी होगा तो एक तमिळ होगा, एक हरियाणवी होगा, एक पंजाबी होगा, असं मला दिलं. मिक्स दिलं त्यांनी. भारत एक आहे ते प्रतिष्ठित दाखवून दिली. आणि त्याच्यामुळे काय झालं की मी प्रत्येकाशी इंटरॅक्शन करत गेलो, कन्व्हर्सेशन वाढत गेलं आणि त्यामुळे आमची भाषा पण वाढत गेली, भाषा सुधारली आणि कॉन्फिडन्स वाढला. कॉन्फिडन्स वाढला. आणि त्याच्यावर आमचे जे इन्स्ट्रक्टर होते, सर होते सगळे आमचे, आणि त्यांनी आम्हाला एवढा म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनामुळेच आम्ही आमची पुढची वाटचाल चांगली करू शकलो. बहुत बढिया. त्यावेळी वय काय असेल तुमचं? माझं जॉईन झालं त्यावेळेला वय होतं सर 19 वर्ष. मग म्हटलं आम्हाला समजलं की डिफेन्स फोर्समध्ये हे आहे आणि ते उच्चदम असल्यामुळे आम्हाला ते खूप अभिमान वाटला. बहुत बढिया.
म्हणजे हे महत्वाचं. मी खेड्यातले आहात, शहरातले आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, तिथं काय फरक आला वडील शिक्षित आहेत, अशिक्षित आहे, सुशिक्षित, काही फरक पडत नाही. माझ्यासमोर बसलेली ही पर्सनॅलिटी ज्याने ऍप्लिकेशन केलेलं आहे फिट आहे का, त्याला मी सेट करू शकतो का, त्यात ते गुण आहेत का, रडत बसणार आहे का, की सोल्युशन फाइंडर आहे, त्याच्यावर तुमचं सिलेक्शन. पर्सनॅलिटी पाहिजे बस, बाकी काही नाही. हे आपल्या तुमच्या ह्याच्यातून मुलांना कळेल, मुलांना की असं आहे, त्यामुळे त्याला कॉन्फिडन्स पण येईल. बहुत बढिया, असं खूप छान. आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुमच्या आवडीचं कुठलं गाणं आम्ही प्ले करावं? यू आर लिस्निंग टू 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात. परत स्वागत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण अनिल सरांचं आयुष्य बघितलं, सिलेक्शनच्या आधीचं, सिलेक्शन झाल्यानंतरचं आणि पहिल्या पोस्टिंगचं. पहिली पोस्टिंग आयुष्यभर लक्षात राहते, हा एक त्यातला खासियत आहे. कुठे माझी पहिली पोस्टिंग लेहला होती, मी विसरू शकत नाही. तिथं आपण अजून डोळे उघडत असतो हळूहळू. तर आणि ते गाणं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, एअरफोर्स को बनाया गया मेरे लिए. आता आपण ऐकलं. वहिनी, तुमच्याकडे होतं मी. लग्न म्हटलं की लग्नानंतर आयुष्य बदलतं. माहेर सोडून तुम्ही सासरी येता, त्यानंतर मग एअरफोर्स, आर्मी, नेव्हीच्या बायकांचं तर दुसरं सासर म्हणजे पोस्टिंगला जावं लागतं तिथे. तर ह्या प्रवास तुमचा पहिल्या पोस्टिंगपर्यंतचा, त्याच्याबद्दल काय सांगाल? परत एकदा नमस्कार. जय जिनेंद्र सर. मी कर्नाटकमध्ये एक बेळगाम डिस्ट्रिक्टमधलं शेडबाळ गाव म्हणून तिथं जन्म घेतले आणि शिक्षणही माझं तिथं झालं. आणि 12वी शिक्षण नंतर मला हे दुसरं स्थळ आलेलं. पहिलं स्थळ एकदम व्यापारी तिथलेच अगदी स्थायिक आलेलं. आणि मला असं एअरफोर्समधलं स्थळ मला पाहिजे असं काही माझं हे नव्हतं. पण एअरफोर्सच्या मध्ये मुलगा सर्व्हिसला आहे असं म्हटले, पण एअरफोर्सबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. पण हे स्थळच फिक्स झालं. मला ह्यांच्या 89ला लग्न झालं आमचं. आणि मग त्याच्यानंतर पहिलं पोस्टिंगला चंदीगडला होते. आणि चंदीगडला मी लग्नानंतर एक काही महिन्यानं मी यांच्याबरोबर आले. आणि मी कधी माझं जन्मलेलं गाव सोडून मी कुठेही गेले नव्हते बाहेर. आणि पहिल्यांदा ट्रेन प्रवास म्हणजे फक्त सेडबाळ ते मिरज एवढंच ट्रेन प्रवास केले होते मी. मग मला 3-3 दिवस ट्रेन प्रवास मी केले त्यावेळी. आणि मग त्यातला एक वेगळाच अनुभव आला मला 3-3 दिवस ट्रेन प्रवासाचं ते. आणि मग त्याच्यानंतर चंदीगडमध्ये गेल्यानंतर, चंदीगड नावही ऐकले नव्हते मी आधी. आणि मग तिथं भाषाचं प्रॉब्लेम. आधीच मला एकतर महाराष्ट्रामध्ये लग्न, मला मराठी पण येत नव्हतं. लग्नानंतर मराठी शिकायचं, त्यात ते हिंदी, त्यात आम्ही पहिल्यांदा एक IAS ऑफिसर होते, आम्ही त्यांच्या घरी राहत होतो. आणि मला तिथं खूप शिकायला मिळालं. अरे मला वाटलं अरे एकतर भाषा येत नाही, तरीही मी शिकले, मराठी शिकले, हिंदी शिकले. त्यांनी सिंधी भाषेत बोलत होते पण मला कळा लागलं ते, म्हणजे असं त्यांचे ॲक्शनवरनं ह्याच्यावरनं. आणि मला त्यावेळी एअरफोर्स म्हणजे काही माहिती नव्हतं. पण एक माझं हे झालं, IAS ऑफिसर होते, त्यांचं नावही मला अजून लक्षात आहे की ओबेरॉय. मग त्यावेळी त्यांच्याकडं पद्मिनी प्रीमियर गाडी होती, त्यांनी फक्त त्या त्यांच्या कामासाठी वापरत होते आणि गव्हर्नमेंट गाडी फक्त गव्हर्नमेंट त्यांची सर्व्हिस. मग ह्यांनी आले की त्यांनी खूप रिस्पेक्ट देणार. मग मी आतून खोलीतूनच बघणार, अरे हे ह्यांना रिस्पेक्ट देतात म्हटल्यावर ह्यांचं पोस्ट त्यांच्यापेक्षाही असं हे आहे काय असं. मग नंतर मला वाटलं की अरे देशसेवा म्हणजे काय आहे, तिथून मला खूप शिकायला मिळालं. तिथं मार्केटमध्ये मी गेले तर कुठलं भाजीचं नाव मला हिंदीमध्ये सांगता येणार नाही, मी हात करून असं साईन लँग्वेज सगळे असे विचारणार. पण खूप शिकले. आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी मी शिकले. आणि मला त्यावेळी एअरफोर्सबद्दल असं असतं. आणि मला खूप आधी वाईटही वाटलं, म्हणजे मला भाषा येणार नाही आणि कन्नड बोलणारी तिथं आजूबाजूला कोणी नव्हते. आणि मला थोडं वाईटही वाटणार. पण ज्यावेळी ह्यांनी युनिफॉर्म घालून ज्यावेळी सर्व्हिस म्हणजे ऑफिसला जात होते ना, ते युनिफॉर्म बघूनच मला अरे खूप समाधान वाटलं. ते युनिफॉर्मचं मलाही खूप अट्रॅक्शन होतं. आणि ते युनिफॉर्म बघून मग अरे नाही खूप छान झालं माझं एअरफोर्सची मुलाशी लग्न झालं असं वाटणार. अभिमानाची गोष्ट. आणि खूप म्हणजे तिथं एकदा चंदीगडमध्ये असतानाच काहीतरी झालं होतं, इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम, काहीतरी फायर. त्यावेळी ह्यांचं डोळे म्हणजे पूर्णपणे असं गेले म्हणून असं म्हटलंय. पण ह्यांना हॉस्पिटलला नेले बाहेरून, मला काहीही माहिती नव्हतं. ह्यांचं मित्र एक येऊन मला घरी सांगितले, तरीही मी घाबरले नाही तिथं. कारण तेवढं लोकांना बघून, तेवढं हे बघून, सगळं त्यांचं सुख सोयी सगळं हे असं बघून मग पुढं 1 महिना
लागलं यांना ठीक व्हायला, पण ठीक झाले. पण तरीही मला त्यावेळी माझं मी काय काय स्ट्रगल केले ते सहन केले. काही भाषा येत नव्हती, कुठं जायचं. आणि ते हॉस्पिटल म्हणजे एअरपोर्टचं हॉस्पिटल म्हणजे मला काही माहिती नव्हतं कसं तिथं म्हणजे हे करायचं. असं सगळं मी खूप स्ट्रगल केले, पण मला खूप छान वाटलं. अगदी मस्त. हेच आयुष्यामध्ये हळूहळू आपण शिकत जातो. पण एक जाणवतं ना की एअरफोर्सच्या कॅम्पस मधलं आयुष्य सगळे एकमेकांना अशी मदत करतात किंवा हे जे आहे ना मला तिथं म्हणजे मी एकटी आहे असं वाटतच नव्हतं. एवढं असं त्यावेळी आमच्याकडे काय मोबाईल नाही, काय नाही. घरी पत्र लिहिलं तर 1 महिन्यानं पत्र त्यांना पोचणार, त्यांनी लिहिलं की मला 1 महिन्यानं पत्र मिळणार. ते वाट बघत बसाल. तरीही मला काही, मी अजिबात घाबरत नव्हते. एक तर मी कधी गाव सोडून बाहेर गेले आणि आमच्या घरात एकत्र कुटुंब, मी अजिबात कुठं बाहेर गेले तरी मी खूप म्हणजे असे छान वाटणार मला, एक वेगळं लाईफ असं. आणि अगदी सगळ्याला मी शिकत गेले शिकण्याचा. आणि मला खूप छान वाटलं. तरी मी तिथं माझं फक्त 12वी पर्यंत शिक्षण झालेलं. मी तिथं म्हणजे अगदी कम्प्युटर कोर्स केले. एक डॉल्फिन इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवायला जात होते. तिथं पण मला खूप म्हणजे खूप फटाफट सगळं शिकले. मी अगदी C+ पर्यंत शिकले. आता मला वाटते की मी त्या गोष्टी आज कंटिन्यू केले असते तर आज मी नक्कीच. शेडवाळची एक मुलगी लग्न होतं एअरफोर्सवाल्याशी, सासरी जाते, तिथून दुसरं सासर एअरफोर्स स्टेशन चंदीगड. पण तिथे गेला जाणवते हे माहेरपेक्षा चांगलं आहे. खूपच शिकायला मिळालं. आणि तुमचा ॲटिट्यूड जो होता, मी तेच म्हणतो ना की तुमच्या वेळी जर एअरफोर्सचं हे असतं सिलेक्शन मुलींसाठी, तुमच्यात ते आहेत गुण, तुम्ही सिलेक्ट झाला असता. खूपच शिकायला छान. खरंय, खूप छान. हा ॲटिट्यूड खूप चांगला आहे. बहुत बढिया. म्हणजे आणि तसा काही त्रास होतोच. त्रासाला आपण कसं उत्तर द्यायचं हे आपलं अवलंबून ना. आणि आज जे काय आपण आहोत ते एअरफोर्समुळे हे जाणीव आहे. आज समजा शेडबाळमधून मी जर लग्न झालं नसतं, तिथंच तुमचं पहिलं जे व्यापारी मिळालं असतं, लग्न झालं असतं, तर फरक खूप झाला असता तुमच्यामध्ये. फक्त कन्नड. बरोबर आहे. आपण इथं छोटा ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात. परत स्वागत करतोय मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर. बात मन की सैनिक और परिवार की. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वेटरन सार्जंट अनिल कुमार पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुवर्णा पाटील. पाटील सर, मी तुमच्याकडे वळतो परत एकदा. 15 वर्ष सर्व्हिस झाली तुमची की 20 वर्ष झाली? ओके, 20 वर्ष सर्व्हिसमध्ये असा एक कुठला तरी अनुभव एक सांगा, जास्त नाही, भरपूर असतील. एक अनुभव असा सांगा की ज्यामुळं आता जेव्हा आठवण येते तेव्हा वाटतं येस यार, एअरफोर्स जॉईन केलं, आयुष्याला अर्थ मिळाला, असा कुठला अनुभव आहे? सर कसं आहे की एअरफोर्सच्या प्रत्येक दिवसाचा अनुभव ह्या वेगवेगळा असतो आणि प्रत्येक दिवस आठवणीसारखा राहण्यासारखा असतो एअरफोर्समधला. एअरफोर्स सोडून मी 20 वर्ष बस झाली, तर तरी देखील ती जी 20 वर्षे आहेत ती विसरू शकत नाही प्रत्येक दिवस. त्यामुळे एकच आठवण सांगणे म्हणजे खूप मुश्किल काम आहे. पण तरी देखील त्यातल्या त्यात सांगायचं म्हटलं तरी मी ज्यावेळेला ट्रेनिंग नंतर परत BRDला गेलो, त्याच्यानंतर BRDमध्ये मी 6 वर्ष राहिलो. माझं एकच होतं की हार्ड वर्कर, सिन्सिअरली अँड हार्ड वर्किंग, ऑनेस्टली असल्यामुळं मला प्रत्येक वर्षी माझे सुपिरियर्स, माझे ऑफिसर्स वगैरे ना, तर मला खूप रिस्पेक्ट देत होते आणि प्रत्येक ठिकाणी मला पाठीमुळे ठेवून घेत होते. बरोबर. त्यामुळे काय होतं त्यावेळेला की एक स्क्रीनिंग टेस्ट असणार, म्हणजे एखादी व्यक्ती जर की पर्सन असेल तर त्याला स्क्रीनिंग करून त्याचे टेन्युअर तिथं वाढवलं जात असतं. आणि माझं विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझं टेन्युअर वाढवून घेतलं. त्यामुळे काय झालं, माझं प्रत्येक ठिकाणी माझं जास्त राहणं झालं आणि प्रत्येकाशी इंटरॅक्शन जास्त झालं. व्हेरी गुड. आणि त्यानंतर मग माझा आणखीन एक अनुभव म्हणजे सुरतगडला असताना काय झालं, इंटरटेड ॲक्शन जी असते, ओके, म्हणजे एका ट्रेडमधून दुसऱ्या ट्रेडमध्ये जे कामं असतात, वेगवेगळे ट्रेड असतात, बरोबर, टीम वर्क असतं तिथं. ते मग काय होणार, मला एखाद्या ट्रेडचं, जसं माझं ट्रेड इलेक्ट्रिकल आहे, दुसऱ्याचं इंजिन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, मला आवड असते की त्याचे काय, तो काय काम करतो, तो काय काम करतो, ते सगळं शिकून घेत होतो. शिकून घेतल्यामुळे काय झालं की एखादी व्यक्ती जर नाही आली, समजा उशीर झाला, तर मी त्याचं काम करून त्याला बाबा ठीक आहे बघ तुझं काम केलेलं आहे असं. त्यामुळे मला रिस्पेक्ट मिळत गेला. आणि माझे जर एक स्क्वॉड लीडर कृष्णन होते, ते मला म्हणणार की पाटील आप यहाँ से कहीं नहीं जाना. तो मी म्हटलं सर ऐसा क्यों? बोला कहीं भी जाना है तो मैं आपको साथ लेके जाऊंगा. एवढा माझा विश्वास त्यांच्यावर होता. म्हणजे एखाद्या आम्हाला टेम्पररी ड्युटीला जावं लागत होतं, त्यावेळेला ते काय करणार
की ते जर जात असतील तर ते मला म्हणणार की चलो अनिल तुम चलो मेरे साथ. हा जो मला रिस्पेक्ट त्यांनी जो दिला सर प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यावेळेला हा एक झाला. आणि एक दुसरी गोष्ट सुरतगडमध्ये असताना काय झाली सर, त्यावेळेला अचानक जे हँगरच्या बाहेरच्या बाजूला जे फॅक्टरी मान ठेवली होती, काही म्हणजे कशा कारणामुळे झाली माहीत नाही, पण एका विमानाला आग लागली. अरे बापरे, पार्किंगच्या तिथेच आग लागली. बरोबर. ते आग लागल्यानंतर काय झालं, त्याच्या शेजारी 2-3 विमानं उभी होती. मग आम्ही काम करत असताना बघितलं, काही लोकांनी बघितलं ते. मग त्याच्यानंतर लगेच काय केलं आम्ही त्याच्या जवळ गेलो. काही लोक ते काय म्हटलं की फायर फायटरला वगैरे बोलवलेलं आहे, पण आमच्याकडे एक अधिकारी होते, मला त्यांचं नाव आठवत नाही सर, त्यांनी स्वतः पुढे होऊन गेले आणि त्या विमानाला धक्का द्यायला लागले. माझा अनुभव एवढा चांगला होता सर की ते ऑफिसर एवढा जीवाची बाजी लावून तो काय करतो. मग मी डायरेक्ट गेलो, मला पण मी बघितलं नाही काही नाही, आणि विमानाला धक्का देऊन त्यावेळेला आम्ही 3 विमानं वाचवली सर. त्यापासून हा माझा जो अनुभव होता, फार मोठी गोष्ट, 3 विमानं आम्ही वाचवली. व्हेरी नाईस. आणि तो माझा अनुभव असा होता की म्हणजे ती जी धाडस येते ते युनिफॉर्म मध्ये किंवा आपल्या ओव्हरऑल मध्ये घालल्यानंतर देतो, तो माझा अनुभव खूप आहे. आणि ती शिदोरी घेऊन मी एअरफोर्समध्ये रिटायर झाल्यानंतर सिव्हिल लाईफमध्ये पण तीच घेतलं की मला काम करायचं आहे प्रत्येक ठिकाणी. पण हे फार मोठे, एक विमान 150 ते 250 कोटी रुपये, 3 विमानं तुम्ही सेव्ह केली. ओके, तुमच्या आयुष्याची कमाई कमवली. हे फार मोठी गोष्ट आहे. आणि जीवाची पर्वा न करता, कारण ते विमान फ्युएल असतं, सो इमिजिएटली पिकअप करतं ते फायर आणि अनकंट्रोलेबल होऊन जातं. विमानाची आग विझवणं सोपं नाही आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट आणि व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. ओके, बहुत बढिया. वहिनी तुमच्याकडे येतो. तुम्ही तर सांगितलं की यस, म्हणजे मी म्हणतो ना, तुम्ही जर आत्ता 18-20 वर्षात असता तर तुम्ही एअरफोर्समध्ये गेला असता. इतके तुमच्यात ते आहेत, पर्सनॅलिटी तुमची आहे तशी. ओके, मला एक सांगा की इतके वर्ष, 20 वर्ष किंवा 15-20 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर लग्नानंतर राहिला, पोस्टिंग्स बऱ्याच ठिकाणी गेले, त्यांचं जर सगळं पूर्ण इन्व्हॉल्वमेंटच एअरफोर्ससाठी होते, त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे कमी वेळ असेल कदाचित. तुम्ही पण तेवढं स्ट्रेंथ होती तुमच्यामध्ये, तेवढं मेंटल पॉवर होती. तर असा आयुष्यातला कुठला अनुभव आहे का लग्नानंतर एअरफोर्समध्ये असतानाचा, की ज्यामुळे असं वाटतं यार अभिमान वाटतो, एअरफोर्सच्या माणसाचे लग्न केलं, आयुष्याला अर्थ आला? हो सर, वाटतंय तसं. कारण कसं, चंदीगडहून आम्ही सुरतगडला पोस्टिंग झाली. ओके. आणि सुरतगड पण एकदम रिमोट एरिया, अगदी आयसोलेटेड. मग तिथं हे नेहमी टीडी म्हणतात. त्यावेळी मला टीडी म्हणजे पण काय माहिती नव्हतं. मी फक्त एवढंच की टीडी म्हणजे आता ह्यांनी 10-12 दिवस बाहेर जाणार आहे एवढंच. मग त्यावेळी मी एकटी राहत होते आणि मुलाला स्कूलला सोडायचं, मुलाचा अभ्यास वगैरे घ्यायचं. आणि तरीही मी एकटी असूनही मला एकटेपणा जाणवत नव्हतं तिथं. कारण एवढे मित्रमंडळी एवढं सगळं म्हणजे मदत करत होते आणि सगळं अगदी एकटी सगळं कामं करायचं मला खूप आवडणार तिथं. अरे हा, खरंच हे म्हणजे सगळं भाजी आणण्यापासून सगळं काम होते. आणि पुढं त्याच्यानंतर मग आम्ही एकदा सुट्टीवर आलो मजलेला. आणि त्यावेळी नाहीतर त्यांनी अगदी जस्ट येऊन बॅग वगैरे ठेवलेलं कारगिल युद्धाच्या वेळी बघा. आणि ह्यांना हे आलं त्या कॉल आलं असं युद्ध. मग त्यांनी कॅन्सल, यांनी लगेचच ते सुटकेस घेऊन परत म्हणजे असं निघालं. आणि आमचं एक मोठं वाडा होतं तिथं मजलेत. आणि सगळे वाड्यातले लोक सगळे आले, सगळे गावातले आले. मग असं कळालं सगळीकडं. मग त्यावेळी मला खूप हे वाटलं की अरे युद्धाला चालले, तरीही मला आनंद झाला त्यावेळी. कारण युद्धाला तर चालले त्याने, डोळ्यातून अश्रू तर आहे, तरीही मला एक प्रकारचं त्यामध्ये एवढा आनंद झाला की अरे माझे मिस्टर म्हणजे देश सेवा करायला असं म्हणजे हे चाललेत, असं त्या भाव त्यावेळी मला असं वाटत होतं. आणि नंतर याने आले, मग आणि परत आम्ही गेलो. तिथून थोडं राहून मग आम्ही लास्ट पोस्टिंग आमचं पठाणकोटला गेलो. तिथे खूप छान, म्हणजे असं तिथे आम्ही सिव्हिलमध्येच राहिलो. शक्यतो जास्तीत जास्त क्वार्टर्समध्ये फक्त आम्ही राजस्थानला ह्याला तेवढं, सुरतगडला तेवढंच राहिलो. पण क्वार्टर्समध्ये पण खूप छान वाटतं, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे. आणि सुरतगडमध्ये सिव्हिलमध्ये राहून तिथून खूप म्हणजे आम्हाला छान छान, तिथंही एक BSF एक ऑफिसरच्या घरीच राहिलो आम्ही. तिथंही आम्हाला खूप छान मला शिकायला वगैरे मिळेल त्यांच्या मिसेसकडून वगैरे, हे असं असतंय असं असतंय. मग तिथून तुम्ही घरी अजिबात जाऊ नका, कारण आम्हीही असं केलोय, ते सगळं मला त्यावेळी सांगणार. पण मला त्यावेळी काही असं कळणार, घरी जाऊन म्हणजे असे ह्या सर्व्हिसमध्येच राहा अशी ते सांगत होते, सोडू नका वगैरे. पण मला काही कळत नव्हतं आणि ह्यांनी सोडणार हे मला असं माहिती नव्हतं. त्यावेळी काही कल्पना नव्हती एवढे, म्हणजे असं आपण
घरी जाऊ 20 वर्षानंतर वगैरे. कळलं असतं तर तुम्ही सोडून दिलं असतं हा का? मी सोडू दिले नसते. अजूनही मला हे वाटतं सर नाही, का बरोबर. सोडून आलो खरंय, तिथे खरंय. असं. It's good. आणि त्यावेळी मी मुलाचं शिक्षण म्हणजे पूर्ण हे घेत होते, सगळं अभ्यास घेत होते. आणि एअरफोर्समध्ये आम्हाला इथं सिव्हिलमध्ये कसं आहे मुलांना ट्युशन पहिलेपासून असं ट्युशन म्हणजे आम्हाला काही माहित नव्हतं. आता एवढं हे वाटतं इथं आल्यानंतरही आम्ही सिव्हिलमध्ये इकडं सांगलीला आल्यानंतरही मी माझ्या मुलाला 12वी पर्यंत मीच शिकवत होते आणि इतर मुलांनाही शिकवत होते मी. आणि तिथं पूर्ण बिझी राहत होते. काही पेंटिंग क्लास म्हणा, ट्युशन म्हणा, हे सगळं घेत होते. आणि इथं आल्यानंतरही माझा मुलगा अजिबात म्हणजे बाहेर क्लास ट्युशनला वगैरे गेला नाही. मग ते बाकीच्यांना खूप असे वाटणार, इथं सिव्हिलच्या लोकांना काय वाटणार, अरे ही म्हणजे असे पैसे वाचवते हे असं. पण नाही, आपण शिकवलेलं. आता माझा मुलगाही चांगलं मोठं पोस्टवरती आहे तो. पण एक आहे की आज जे काही आपण आहोत, आपली जी फॅमिली, मुलं जे चांगलं काम करतात ते एअरफोर्सची देण आहे, होय की नाही? नक्कीच. आणि तुमच्या बहिणीला पण एअरफोर्सचं आलं होतं म्हणे. मी लहान होते त्यावेळी, अजून कन्नड शाळेत शिकत होते त्यावेळी आमच्या मोठी बहिणीला एक एअरफोर्सचं स्थळ आलेलं. पण एअरफोर्स म्हणजे काय माहिती नव्हतं आम्हाला. आम्ही आर्मीमध्ये आहे का असं विचारणार सारखं त्याला घरचे लोक असं विचारणार. नाही आर्मी नाही, एअरफोर्स. आर्मी आणि एअरफोर्स म्हणजे फक्त आर्मी माहिती होतं आम्हाला पूर्वी, पण एअरफोर्समध्ये काय करतो, पायलट आहे म्हणजे विमान चालवतं, पायलट पण माहिती नव्हतं. विमान चालवतं का असं आमचे घरचे लोक विचारत होते. पण नको विमान चालवत असेल तर असं म्हणून माझ्या बहिणीला ते हे केले स्थळ. पण लास्ट आता ती म्हणते, अगं तू किती, मला खरंच मी त्यावेळी म्हणजे घरातले लोक मला त्या एअरफोर्सच्या मुलाबद्दल लग्न करून द्यायला पाहिजे होतं असं ती म्हणते. आणि तीही चंदीगडला आली पहिले पोस्टिंगला बघायला. तीही आमचं सगळं बघून खूप खुश झाली. ते नाही एअरफोर्स मध्ये आणि ह्या सिव्हिल लाईफ मध्ये खूप स्ट्रगल करायला लागतं. पण एक आहे की आयुष्यामध्ये एअरफोर्समध्ये होतो, एअरफोर्सच्या माणसाची बायको होते, ह्याचा अभिमान आहे. नक्कीच. नक्कीच सर. तुम्ही काय बोलू शकता सर? सर आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, पण मला असं वाटतं की आम्ही जरी देश सेवा करत असेल तर त्याच्याबरोबर माझे जे कुटुंबीय आहेत त्यांचाही तेवढाच रोल आहे त्याच्यामध्ये. नक्कीच सहभाग आहे. आणि त्याच गोष्टीमुळे आम्ही देशसेवा करू शकतो. स्ट्रेंथ आली आपल्याला, ते स्ट्रेंथ आली. आणि त्यामुळेच आम्ही ते 20 वर्ष सेवा केलेली आहे. आणि त्यामुळे आमच्या कुटुंबाबद्दल देखील आम्हाला आदर आहे. मी नेहमी म्हणतो ना की एअरफोर्सनी आमच्या आयुष्याला अर्थ दिला की समाधान आहे की अर्थपूर्ण आयुष्य जगलं. पण आपल्या बायकांनी त्याला स्थैर्य दिलं. पर्यंत लोक तिकडं जम्मू काश्मीर, लेह, लडाख किंवा सिक्कीम तिकडे जाणार नाही, तो पण कळणार नाही की आर्मी काय करतं, एअरफोर्स कसं जगतं, काही कल्पना. पण ह्या कार्यक्रमाचा हा उद्देश आहे की आपलं आयुष्य काय होतं ते कळावं त्यांना, आणि किती निराळा आहे, आणि त्यापासून काय बोध घ्यायचा. आपण जाती भांडणं करायला नको हे समजावं, एवढंच. बाकी म्हणजे आता जेव्हा आपण म्हातारे होऊ ना, शरीर साथ देणार नाही, तेव्हा ते जे अनुभव आहेत ना, ते माझं सलाईन, मेडिसिन, ऑक्सिजन ते आहे. आपण आता थांबूया इथे आता. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आला, तुमचे अनुभव शेअर केले. वहिनी तुम्ही आला, कन्नडमध्ये बोलता येत, तुम्हाला शंका होती मराठी बोलू शकते की नाही, बहुत बढिया बात की आपने, खूप छान. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. नमस्कार सर, आभारी आहोत. थँक्यू.